राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावरून भाजपचा निशाणा। 22 वर्षात राहुल गांधी 54 वेळा परदेश दौऱ्यावर, त्यासाठी फंडिंग कुणी केलं, भाजपचा सवाल। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आर्थिक अधिकारांमध्ये मोठे फेरबदल। आर्थिक व्यवहारांचे सर्वाधिकार आता सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवारांकडे। आधी अजितदादांसह प्रफुल्ल पटेल आणि त्रिवेदी यांच्याकडे होते अधिकार। कांदा प्रश्नावरून किसान काँग्रेस आक्रमक। मुंबईमध्ये मंत्रालयाच्या बाहेर कांदा फेकत आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। मुंबईत उद्यापासून 10% पाणी कपात। जलाशयातील पाणीसाठा 23.52% गेल्यामुळे निर्णय। पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन। दिल्लीमध्ये खासगी बसमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचाराचा आरोप। महिलेच्या तक्रारीवरून राणीबाग पोलिसात गुन्हा दाखल। 2 आरोपी अटकेत, बसही जप्त। जळगावमध्ये उष्माघातामुळे 2 जणांचा मृत्यू। जामनेरच्या मोहाडीमधील 20 वर्षीय नवविवाहितेचा मृत्यू। 20 दिवसांपूर्वीच तरुणीचा विवाह झाला होता। अमळनेरमधील 69 वर्षीय पुजाऱ्याचा देखील मृत्यू। उत्तर प्रदेशात तीव्र वादळासह पावसाचा हाहाकार। 62 जणांचा मृत्यू तर घरांसह पिकांचं मोठं नुकसान। वादळात पत्र्यासह हवेमध्ये उडतानाचा एक व्यक्तीचा व्हिडिओ देखील व्हायरल। ईडी सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री। काँग्रेसकडून सतीशन यांच्या नावाची घोषणा। परावूर विधानसभा मतदारसंघातून ते 6व्यांदा आमदार आहेत।